तर आज ना मी घेतली होती क्रिस्पी भेंडी बनवायला। त्यासाठीच ना भेंडी मस्त अशी सुकून चिरून घेतली। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, थोडंसं बेसन, गरम मसाला, मीठ, बडीशेप आणि थोडंसं तेलसुद्धा टाकलं। चांगलं असं मिक्स करून घेतलं। तरीसुद्धा ती भेंडी काही क्रिस्पी झालीच नाही, नरमच्या नरमच राहिली। म्हणून मग म्हटलं चला आता व्हिडिओ शूट केला तर तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मग मी थोडंसं शेअर केलं आणि पुढचा व्हिडिओ काही काढलाच नाही, जमलं नाही म्हणून। तर माझं काय चुकलं हे मला कमेंट करून सांगा। आणि इथे ना त्यांनी दुपट्टा बांधला होता, म्हणून मग रेवलासुद्धा तसंच बांधून पाहिजे होतं, म्हणून मग त्यांनीसुद्धा बांधून दिलं। आणि इथे ना सकाळचं वरण वगैरे होतं, मग म्हटलं चला तेच फोडणी देऊया। अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, तर वाया काही घालू नये, म्हणून मग आम्ही ना सकाळचं संध्याकाळी खातो असलं तर वाया नाही घालत। तर इथे ना वरणसुद्धा मस्त असं फोडणी देऊन घेतलं आणि खिचडी होती, मग खिचडीसुद्धा मस्त अशी तडका मारून घेतली। आणि त्याच्यानंतर ना मटकी बनवायची होती, म्हणून मग मटकीसुद्धा बनवायला घेतली। कुकरमध्ये मटकी लवकर होते, एका शिटीत होते, गॅसही कमी जळतो आणि लवकरसुद्धा शिजून येते। म्हणून मग मी ना मटकी बऱ्याच भाज्या कुकरमध्ये करते। तर इथे ना मी थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलं, कांदा टोमॅटो टाकलं, हळद, लाल तिखट, मीठ टाकून घेतलं, मटकी टाकून दिली, थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं आणि थोडंसं कोथिंबीरसुद्धा वरनं टाकून घेतली आणि कुकर लावून घेतला। मस्त अशी मटकी लगेच 2-3 मिनटात मटकी शिजून येते। आणि त्याच्यानंतर इथे ना भाकरी बनवायला घेतल्या होत्या। थोडंसं गरम पाणी घेतलं पिठामध्ये गरम पाणी घेतलं की भाकरी छान येते आणि आपण ना लाटूनसुद्धा भाकरी बनवू शकतो। म्हणून मग मी ना गरम पाणी घेऊनच भाकरी करते शक्यतो। तर इथे ना मस्त असा उंडा वगैरे मळून घेतला आणि पोळपाटावर थोडंसं पीठ वगैरे टाकून मस्त अशी भाकरी लाटून घेतली। तर थोडीशी अशी बेलण्याने लाटते आणि त्याच्यानंतर थोडंसं हात वगैरे फिरून ना लगेच भाकरी रेडी होते। तर अशा पद्धतीने मी भाकरी बनवते। तुम्ही कशी करता तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि भाकरी तर रेडी झाली होती। तर संध्याकाळचा टाईम होता, दिवा वगैरे लावायचा होता, तर मी ना इथे दिवा लावून घेतला होता। तर दिवा लावला की रेवला मस्त असा नमस्कार करायला लावला, तर तिने ना खरंच नमस्कार केला, पहिल्यांदाच केला, मला वाटलंही नाही। आणि त्याच्यानंतर इथे यांना ऊन लागलं, म्हणून मग मी ना कांद्याचा रस कानामध्ये टाकला।